दिलेला आहे। त्यानंतर सरांनी जिल्हा स्तरावरती सुद्धा सहभाग नोंदवलेला आहे। तर जिल्हा स्तरावरती सरांची महाराष्ट्र शासन शालेय शिक्षण व क्रीडा विभाग जिल्हा शिक्षण प्रशिक्षण संस्था जळगाव इथे जिल्हास्तरीय प्रशिक्षक म्हणून सरांनी तिथे योगदान दिलेलं आहे। त्यानंतर स्कूल हेल्थ अंडर आयुष्यमान भारत अंतर्गत सहभाग या ठिकाणी सुद्धा सरांचा सहभाग आहे। जिल्हास्तरीय इन्स्पायर अवॉर्ड प्रदर्शन या ठिकाणी सुद्धा सरांनी अंतर्गत मार्गदर्शक म्हणून आपली भूमिका बजावलेली आहे। त्याचप्रमाणे ज्ञान प्रदर्शन या ठिकाणी सुद्धा सरांचे अंतर्गत नियोजन व तज्ञ परीक्षक म्हणून निवड झालेली आहे। आणि असे हे दहावीची परीक्षा सुरू आहे, परंतु वडिलांचं कार्य पाहून तोही प्रेरित होतो आणि तुमच्या हरकी आता दहावीची परीक्षा आहे, मग घरी अभ्यास करायचा आहे, बाकीचे 1-2 पेपर झाले त्याचे, पण त्यालाही त्याचा हा दिवस साजरा केला जातो। डॉक्टर सी.व्ही. रमन यांच्या पवित्र स्मृतीस मी अभिवादन करतो। आणि त्यानंतर मंचावर उपस्थित सर्व सायन्स विज्ञान प्रमुख काळे मॅडम, त्याचबरोबर या सर्वांचं आयोजन करणाऱ्या बराटे मॅडम एक प्रदेशावर कब्जा केला आणि ते जे रॉकेट लॉन्चर्स होते वापरलेले न वापरलेले हे सगळे काय केले जहाजामध्ये भरले। त्या काळी हे विमान एरोप्लेन सर्व हातून नव्हतं, हे सगळे नाहीये। तुम्ही जे बघता आहे हे प्लास्टिक नाहीये, एक विशिष्ट प्रकारचं हलकं लाईट वेट नॉन करसिव्ह असं मटेरियल असतं। 3D प्रिंटिंगने बनतं। आपल्याकडे वेगवेगळ्या 3D प्रिंटर्स आहेत, त्याच्यामध्ये प्रत्येक सुटेला जिथं ग्रॅव्हिटी नाहीये, मंगळावर आपल्याला जायचं आहे, मंगळावर ग्रॅव्हिटी अगदी कमी आहे, मग आपल्याला इथं हा ड्रोन उडू शकतो, पण मंगळावर हा ड्रोन उडू शकत नाही। तर लो ग्रॅव्हिटीमध्ये हा साधा ड्रोन नाहीये, लो ग्रॅव्हिटीमध्ये स्वतः उडून पाहिजे त्या ठिकाणी आपल्याला योग्य ते ठिकाण असलं तर न्याय करणं, नाही तर जागा बदलवणं, अशा सर्व गोष्टी याच्यामध्ये मेंटेन आहे। हा जो रेग्युलर ड्रोन तुम्ही बघता फोटो काढायला वगैरे वापरतात तो नाही, हा लो ग्रॅव्हिटी ड्रोन आहे। म्हणजे जिथं ग्रॅव्हिटीचं प्रमाण खूप कमी आहे तशा ग्रॅव्हिटीमध्ये ड्रोन कसा बनवता येईल हे काय आहे माहितीये तुम्ही? हे तुम्ही ड्रोन वापरले जातात आणि त्या ड्रोन मध्ये आपल्याला पाहिजे ते एक्सप्लोजिव्ह म्हणा किंवा जे काही संपर्काचं नुकसान करत नाही ते वापरले जातात। त्याच्यासाठी एक या ड्रोन आहे बघा, सेम कॉम्पोजिट आहे आणि कोणी तयार केलेलं आहे तुमच्यामध्ये सारखं विद्यार्थ्यांनी, मग दुसरे विद्यार्थी जर करू शकता तर तुम्ही सुद्धा नक्कीच करू शकता। हा विश्वास तुम्हाला देण्यासाठी आणि आपलं या विद्यार्थ्यांना एक चांगलं आपण चांगल्या पद्धतीने करण्याचा प्रयत्न केलेला आहे।